नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मधील दुसरा क्वेश्चन ॲट द गिवन पॉलिनॉमियल्स बघतोय. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे x³ - 2x² - 9 5x³ + 2x + 9. आता आपण या दोन्ही पॉलिनॉमियल ब्रॅकेट्समध्ये लिहायचे आहेत. x³ - 2x² + -9 ॲडिशन करायचं आहे म्हणून आपण इथे प्लस लिहिलं आणि हे दुसरं याच्या बॉक्समध्ये लिहून घेऊया. 5x³ + 2x + 9. आता आपण या स्टेपमध्ये हे दोन्ही बॉक्स रिमूव्ह करून घेऊया. x³ - 2x² - 9 + 5x³ + 2x + 9. आता आपण लाईक टर्म्स एकत्र घ्यायचा, म्हणजे ह्याचा x³ आहे तर इथे पण x³ वाली टर्म आहे ती याच्या शेजारी घेऊया. आता टर्म घेताना त्याच्या समोरचं साईन आणि ती टर्म दोन्ही लिहून घ्यायचं. +5x³. आता क्यूब नंतर स्क्वेअरवाली -2x². आता स्क्वेअरवाली सिंगल टर्म आहे, मी म्हणून सिंगलच लिहिते, इकडच्या साईडला स्क्वेअरवाली टर्म नाही. आता स्क्वेअर नंतर सिंगल एक्सवाला +2x. ही टर्म सिंगल आहे, या साईडला त्याची टर्म नाही आहे दुसरी. आता -9 आणि +9. ओके. आता आपण या दोन टर्मचं आणि या दोन टर्मचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे काय आहे ते करून घेणार आहोत. आणि या दोन टर्म्स आहेत त्या सिंगलच आहेत, त्या तशाच ठेवायच्या. बघा इथे नंबर नाही म्हणजे 1 आहे. +1x³ + 5x³ म्हणजे हा 1 + 5 6x³ ही टर्म सिंगल आहे ती तशीच. -2x² + 2x. आता -9 आणि हा +9 ह्या दोन्ही टर्म्सला एकमेकांना कट झाल्यात आणि ते 0 राहिले. 0 आपण लिहित नाही आहे. अशा पद्धतीने हे आपलं पहिलं एक्झाम्पल सॉल्व झालं आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. दुसरं एक्झाम्पल आहे -7m² + 5m³ + √2 5m² - 3m³ + 2m² + 3m - 6. आता आपण हे सुद्धा नंबर्स आहेत ते ब्रॅकेट्समध्ये लिहून घेऊया. +5m³ + √2 प्लस आणि ह्या दुसऱ्या ब्रॅकेट्समध्ये लिहून घेऊया. -3m³ + 2m² + 3m - 6. आता ह्या स्टेप्सला आपण ब्रॅकेट्स काढून घेऊन -7m² + 5m³ + √2 + 5m² - 3m³ + 2m² + 3m - 6. आता आपण लाईक टर्म्स एकत्र घेऊया. इथे बघा -7m². आता फोर्थवाले ही टर्म आहे ती इथे लिहून घेऊया. +5m². आता ही फोर्थ नंतर क्यूबवाली क्यूब आणि इथे आहे त्याची टर्म -3m³. आता क्यूब नंतर स्क्वेअरवाली इथे सिंगलच आहे, या साईडला नाही आहे. आता याच्यानंतर एमवाली पण इथे आहे, या साईडला नाही आहे. 3m. आता ही +√2 आणि हा -6. आता आपण या दोन टर्मचं या सिंगल टर्म्स आहेत आणि यांचं पण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन नाही करता येत कारण हा √2 आहे आणि हा -6 आहे त्यामुळं. आता बघा इथे इंटिजरचे रूल्स वापरायचे आहेत. -7 आणि हा +5 आहे
दोघांचं साईन वेगवेगळे असल्यामुळं आपण यांची सबस्ट्रॅक्शन करतो आणि बिगर नंबरचं साईन याला देतो आहे. इथेही एक प्लस एक मायनस आहे. दोघांची साईन्स वेगवेगळे असल्यामुळं यांचं सबस्ट्रॅक्शन करणार आहे आपण आणि बिगर नंबरचं साईन आन्सरला देतो आहे. प्लस 2m स्क्वेअर प्लस 3m. आता मी हा 6 फक्त पुढे घेते. -6 प्लस √2. अशा पद्धतीनं हे आपलं दुसरंही एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघतोय. 2y² प्लस 7y प्लस 5 3y प्लस 9 आणि तिसरं आहे 3y² मायनस 4y मायनस 3. आता इथे 3 पॉलिनॉमियल्स दिलेत, तर तिघांना आपण पहिल्यांदा ब्रॅकेट्समध्ये लिहून घेऊया. 7y प्लस 5 प्लस आता दुसरं घेऊया लिहून 3y प्लस 9 प्लस आता तिसरा पॉलिनॉमियल मायनस 4y मायनस 3. आता आपण या स्टेपमध्ये याचे ब्रॅकेट्स काढून घेऊया. प्लस 7y प्लस 5 प्लस 3y प्लस 9 प्लस 3y² मायनस 4y मायनस 3. आता आपण लाईक टर्म्स एकत्र घेऊया. पहिली आहे स्क्वेअरवाली, या 2 टर्म्स त्या एकत्र लिहून घेऊया. प्लस 3y². नंतर वायवाली ही एक आणि ही एक अशा 3 टर्म्स आहेत. 7y प्लस 3y मायनस 4y आणि आता नंबर्स हा बघा प्लस 5 प्लस 9 आणि मायनस 3. आता आपण या 2 टर्मचं, या 3 आणि या 3 नंबरचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे काही ते करूया. आता हा +2 आहे आणि +3 आहे म्हणून या दोघांची ॲडिशन केली 5y². आता इथे +7 आणि +3 यांची ॲडिशन केली 10 आणि 10मधून हा -4 आहे म्हणून -4 केल्यावरती 6 राहतं 6y आणि इथे बिगर आहे 10 म्हणून 10चा प्लसचा साईन दिलं. आता इथेही तसंच करायचं आहे. +5 आणि +9ची ॲडिशन करायची आणि त्यातून -3 करायचं आणि यांची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून +11 असं आन्सर राहते. अशा पद्धतीनं आपलं हे तिसरंही एक्झाम्पल सॉल्व करून झाले. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.